नमस्कार. देशोन्नतीमध्ये मी स्वप्नील दुधारे आपलं स्वागत करतो. विशेष म्हणजेच लोकसभेचा निकाल काल लागला. म्हणजे महाराष्ट्रातील आणि देशाचं सगळ्यांचं लक्ष या लोकसभेच्या निकालाकडे होता आणि नरेंद्र मोदी यांनी आपकी बार 400 पार असा नारा देत जे ह्या निवडणुकीला सुरुवात झाली लोकसभेच्या त्याच्यानंतर बरंचसं वादळ उठलं. पण आपकी बार 400 पार हे कुठं जास्तच झालं असं विरोधकांना वाटलं. संविधान बदलण्याची शंका या ठिकाणी व्यक्त करण्यात आली. त्याच्यानंतर म्हणजे विशेष म्हणजे महाराष्ट्रामध्ये पक्षफोडीचं राजकारण झालं. या सगळ्या गोष्टीला जबाबदार म्हणजे कोण? तर सगळ्या महाराष्ट्राने आणि देशाने पाहिलं याला जबाबदार फक्त आणि फक्त देवेंद्र फडणवीस ठरले होते. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांनी नुकताच राजीनामा देण्याचं सांगितलं पक्षश्रेष्ठींकडे आणि मी फक्त पक्षांचं काम पाहणार असं त्यांनी अनाउन्समेंट केलं आहे. तर आपण पाहूया त्यांचं हे स्टेटमेंट. त्यामुळे हा जो काही भारतीय जनता पक्षाला या ठिकाणी सेटबॅक महाराष्ट्रामध्ये सहन करावा लागला याची सगळी जबाबदारी ही देवेंद्र फडणवीस मी या ठिकाणी स्वीकारतोय. आणि मी पक्षाला एक विनंती अजून करणार आहे. अर्थात भारतीय जनता पक्षामध्ये पक्ष सगळे निर्णय करतो की आता मला विधानसभेकरता पूर्ण वेळ त्या ठिकाणी उतरायचा आहे. त्याच्यामुळे मी भारतीय जनता पक्षाच्या शीर्षस्थ नेतृत्वाला ही विनंती करणार आहे की त्यांनी मला सरकारमधनं मोकळं करावं आणि पक्षामध्ये पूर्ण वेळ काम करण्याची त्यांनी संधी द्यावी, जेणेकरून ज्या काही कमतरता राहिल्या आहेत त्या कमतरता पूर्ण करण्याच्या दृष्टीने मला माझा पूर्ण वेळ देता येईल. अर्थात बाहेर राहिलो तरी सरकारमध्ये जे काही आम्हाला करायचं आहे ते आमची टीम करेल, त्यांच्यासोबत मी असणारच आहे. या संदर्भात लवकरच पक्षाच्या वरिष्ठांना मी भेटणार आहे आणि मग त्यांच्या सल्ल्याने ते जे सांगतील त्यानुसार पुढची कारवाई मी करेन. आपण पाहिलं हे देवेंद्र फडणवीस यांचं स्टेटमेंट होतं, मला मुक्त करा. आणि याच्यानंतर आता सागर बंगल्यावरती कार्यकर्त्यांची गर्दी व्हायला सुरू झाली आहे. विशेष म्हणजे भाजपाला या ठिकाणी पराभव पत्करावा लागला, कारण भाजपाला केवळ 9 जागावरती महाराष्ट्रात समाधान मानावं लागलं. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांच्या ह्या वक्तव्यामुळे भाजपातच नाही तर सर्वत्र खळबळ उडाली आहे. आजच्या या आमच्या चर्चासत्रामध्ये आमच्यासोबत जॉईन झाले आहेत देशोन्नतीचे मुख्य संपादक प्रकाश पोहरे सर, त्याच्यानंतर वरिष्ठ पत्रकार कडू सर, कांतीलाल कडू सर हे आमच्या चर्चासत्रात सहभागी झालेत. सर तुमच्या दोघांचंही आमच्या ह्या स्टुडिओमध्ये हार्दिक स्वागत आहे. विशेष म्हणजे काल लोकसभेचा निकाल लागला आणि आज महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीस यांनी राजकारणाची याच्यामध्ये एक भाष्य केलंय की राजीनामा देणार. काय वाटतं तुम्हाला हे या संदर्भात काय सांगू शकताय कडू सर? नाही, आपण आता माननीय देवेंद्र फडणवीसची पत्रकार परिषद पाहिली तर त्यांनी असं म्हटलं की केंद्रातील जे त्यांचा पक्ष आहे त्यांच्या उच्च स्तरीय नेत्यांनी जर आदेश दिला तर म्हणजे यांना द्यावासं वाटतंय असं त्यातनं स्पष्ट भूमिका होत नाहीये. महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टीला अत्यंत वाईट असा जागा मिळाल्या आहेत. पराभवच झाला जवळजवळ त्यांचा असं म्हणावं लागेल. कारण महाविकास आघाडी कुठेही नसताना त्यांनी जास्त जागा मिळवल्या. अर्थात निवडणुकीत हारजीत होत असते, परंतु भारतीय जनता पार्टीनं गेल्या 5 वर्षात जे काही सुडाचं राजकारण केलं आणि त्यातही पंतप्रधान मोदी सरांनी शरद पवारांना असंतुष्ट आत्मा किंवा भटकता आत्मा म्हणून डिवचलं, या सगळ्याची महाराष्ट्रानं नोंद घेतली. ईडी, सीडी, सीबीआय हे आहेच. शेवटी महाराष्ट्राची जनता जी आहे ती प्रत्येक वेळी काँग्रेस चुकलं, काँग्रेसला त्यांनी झटका दिलेला आहे. आज भारतीय जनता पार्टीला तो झटका बसलेला आहे. मुद्दा असा आहे की फडणवीस सरांचं बोलणं आत्ताही अत्यंत तकलादू आणि अपरिपक्वतेचं वाटत आहे. राजकारणात अशा घटना घडत असतात, परंतु राजकारणामध्ये असं मी राजीनामा द्यायला तयार आहे किंवा मी त्याची नैतिक जबाबदारी, मुळात भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांकडे किती नैतिकता आहे संपूर्ण देशानं पाहिले. आता जर फडणवीस साहेब नैतिकतेच्या गोष्टी करून राजीनामा देत असतील किंवा त्यांना विधानसभेला अवघे 3-3.5 महिने राहिलेत, म्हणजे माझ्या माहितीप्रमाणे 15 ते 20 सप्टेंबर मध्ये आचारसंहिता लागू शकते. आता 3 महिन्यात फडणवीस साहेबांचे पक्ष संघटनेचं कोणतं काम? खरं तरी पक्ष संघटना भारतीय जनता पार्टीची होती. महाराष्ट्रामध्ये अत्यंत म्हणजे प्रतिकूल परिस्थिती निर्माण झालेली जी त्यांनी भारतीय जनता पार्टी होती, त्या भारतीय जनता पार्टीच्या मूल कार्यकर्त्यांना, पदाधिकाऱ्यांना संपवण्याचं काम फडणवीस साहेबांनी केलंय.
आणि त्याची किंमत त्यांना मोजावी लागली. त्याच्यामुळे फडणवीस साहेबांचा राजीनामाचं हे जे नाटक आहे हे राजकीय नाट्य आहे, हे सगळ्यांना माहिती आहे. फडणवीस साहेबांना जर एवढं माहिती होतं तर त्यांच्या ज्या काही सोर्स असतात, जसं पत्रकारांचे काही सोर्स असतात, त्यांना माहित नव्हतं का एवढा कल विरोधात चाललाय महाराष्ट्रात. देशात तर ठीक आहे, पण महाराष्ट्रात आज तुम्ही इतकी वर्ष राजकारणात असताना महाराष्ट्राचा कल तुमच्या विरोधात चाललाय, तेव्हा तुम्हाला काही वाटलं नाही का? किंवा तुम्हाला असं वाटलं नाही का की एकनाथ शिंदे साहेबांना सत्तेत घेण्यासाठी तुम्ही जे वेषांतर केलं होतं ते वेषांतर करून जाऊन तुम्हाला भेटावं असं कोणाला वाटलं नाही का? मतदारांना भेटावं असं वाटलं नाही का? हा संपूर्ण जो आहे हा नौटंकीपणा आहे, हा सत्तेचा माज आहे. अगदी 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 यालाच धरून मी आमच्या देशोन्नतीचे मुख्य संपादक प्रकाश पोरे सर आमच्या सोबत आहेत. विशेष म्हणजे प्रकाश पोरे सरांनी विविध वृत्तवाहिन्यांच्या माध्यमातून वारंवार महाराष्ट्राच्या आणि देशाच्या राजकारणातलं भवितव्य काय असेल म्हणजे एक्झिट पोल हा खरं तर प्रकाश पोरे सरांनी यापूर्वी बऱ्याच वेळा सांगितला होता. म्हणजे जसं तुम्ही सांगितलं की सर्वसामान्य नागरिकांना काय चाललंय हे माहिती असायला पाहिजे. आज फडणवीसांना ते कळलंय का? पोरे सर तुम्ही काय सांगाल या संदर्भात? आज देवेंद्र फडणवीस राजीनामा देण्याचं त्यांनी आज ठरवलंय आणि आज त्या संदर्भात सगळ्या कार्यकर्त्यांची धावपळ सुरू झाली आहे. काय वाटतं तुम्हाला राजीनामा देणं कितपत योग्य आहे? कांतीलाल कडूंनी जे म्हटलं त्याच्यात थोडं पुढे जाऊन मी म्हणतोय, तुम्ही एक लक्षात घ्या, हे तुम्ही कशावर म्हणता की फडणवीसांनी राजीनामा द्यायचं म्हटलं म्हणून? असंही असू शकतं ना की वरच्या वरिष्ठ जे त्यांचे आहेत त्यांनी त्यांना म्हटलं असेल की तुम्ही राजीनामा द्या म्हणून, किंवा त्यांना काढून टाकलं असेल म्हणून. परंतु मग कसं असतं माहितीये का की थोडंसं ग्रेसफुली जर करायचं असलं तर मग बा मीच राजीनामा देतो, तुम्ही कशाला काढता मला, हा सगळा म्हणजे याचा सांभाळत होतं. विशेष खरं म्हटलं म्हणजे गोष्ट अशी आहे की महाराष्ट्राचा बिहार करण्याचं काम केलं कोणी, इथून जर विचार चालू केला तर मला साधं सरळ सांगा, महाराष्ट्र हे कल्चर स्टेट आहे, हे काय बिहार किंवा काय म्हणतो त्याला उत्तर प्रदेश नाही आहे. याच्यामध्ये ज्या पद्धतीने म्हणजे कामं केल्या गेली, काय काय कामं केल्या गेली पक्ष फोडण्यासाठी, म्हणजे मला तुम्ही साधं सरळ सांगा, 2014 ते 2019 फडणवीसांचं सरकार होतं. कोणाचा बोट धरून आले होते? ते शिवसेनेचा बोट धरून आले होते. तुम्ही मोठा राज्यात मोठा भाऊ, आम्ही दिल्लीत लहान भाऊ, अशा पद्धतीने आम्हाला राज्यात इंटरेस्ट नाही, तुम्हाला दिल्लीत इंटरेस्ट नाही, त्याच्यामुळे राज्य तुम्ही सांभाळ, असं करत त्यांनी शिवसेनेचं बोट धरलं. शिवसेने आणि त्याच्यानंतर महाराष्ट्रामध्ये त्यांना एवढं घवघवीत यश मिळालं आणि त्याच्यानंतर सत्ता स्थापन झाली 2014 ते 19. त्याच्यानंतर 19ला जेव्हा सत्ता बनवायचं काम पडलं त्यावेळेला उद्धवच्या जेव्हा हे लक्षात आलं की यांच्यासोबत राहिल्याने आपले मतं आपले सीटा कमी होत आहेत, त्यावेळेला उद्धवनी साधं सरळ एकच म्हटलं की बा आता 2.5 वर्ष आम्ही, 2.5 वर्ष तुम्ही. याच्यात चुकलं काय उद्धवजीचं? मला एक तुम्ही समजून तर सांगा. काय चुकलेलं नाहीये, बिलकुल बरोबर त्यांनी मागणी केली. मग ती मागणी मान्य करायला यांना प्रॉब्लेम काय होता? ती मागणी मान्य नाही केली. मग शेवटी त्याच्यानंतर शरद पवारांनी डाव साधला आणि त्याच्यानंतर मग काय झालं आपण बघता आहात की मग यांचं सरकार आलं, महायुतीचं सरकार आलं आणि त्याच्यानंतर आपले काय म्हणतात फडणवीस आपलं उद्धव ठाकरेंचं सरकार आलं, ते मुख्यमंत्री बनले. पवारांनी तर मोठं बंद दाखवलं ना. खरं म्हटलं म्हणजे त्यावेळेस अजित पवारला मुख्यमंत्री बना असं म्हणू शकले असते आणि ते बरोबरही होतं. परंतु त्यांनी थोडंसं लहानपण घेतलं, उद्धवला मुख्यमंत्री बनवलं. उद्धवची इच्छा नव्हती हे मला माहिती आहे, परंतु त्यांनी मुद्दा म्हणून उद्धवला मुख्यमंत्री बनवलं. आता ते ठीक आहे, उद्धवजींनी ते 20 महिने मंत्रालयात आले नाहीत, लोकांना भेटले नाहीत वगैरे, तो एक वेगळा विषय, वेगळा चर्चेचा विषय, त्याला आपण बाजूला ठेवूया. परंतु त्याच्यानंतर 2.5 वर्ष त्यांचं सरकार चाललं. मग त्याच्यानंतर ह्यांना हे सरकार तोडायची गरज काय होती फडणवीसला? आणि कशा पद्धतीने तोडलं काय? राज्यामध्ये ह्याच्या अगोदर विरोधकांना नामोहरम करण्याची कामं झाली नाही आहेत का? केली आहेत ना. विलासराव देशमुख अत्यंत उत्कृष्ट उदाहरण आहे. विलासराव देशमुखांनी अण्णा हजारेला लावून दिलं होतं शरद पवारांच्या मागं. अण्णा हजारे सकाळ संध्याकाळ उठलं की शरद पवारच्या विरोधात माझ्याकडे गाडीभर ट्रकभर पुरावे आहेत, या मंत्र्याच्या मागे लाग, शरद पवारच्या त्या आमदाराच्या मागे लाग, हे धंदे केले ना. परंतु हे सगळं करत असताना ते करणारा खरा पडद्यामागचा सूत्रधार विलासराव देशमुख होता, हे किती जणांना माहिती आहे? मला माहिती आहे. का मी विलासरावांच्या अत्यंत जवळचा होतो. मी विलासराव म्हणायचो, विलासराव हसायचे. त्याच्यानंतर जेव्हा बाळासाहेब ठाकरेंनी उद्धवला जसं बनवलं शिवसेनेचं, तर त्यावेळेला राज ठाकरेला हवा भरण्याचं काम कोणी केलं? विलासराव देशमुखनी केलं.
मनसेची निर्मिती कोणी केली? विलासराव देशमुखांनी केली, पण बेमालूम केली ना. कोणी या कारणाला त्या कारणाला खबर नाही लागली. त्याच्यानंतर बाळासाहेब ठाकरेंना त्यांची पॉवर कमी करण्यात, बाळासाहेब ठाकरेंची पॉवर काय होती? बाळासाहेब ठाकरे असे दरबारात बसायचे, खुले बसायचे, कुणाच्या अपॉइंटमेंटची गरज नसायची. जो यायचा तो भेटायचा. बाळासाहेब मुजरा घालायचा. हा काय रे गण्या, काय प्रॉब्लेम आहे? साहेब ते अमुक अमुक आहे, मला हे त्रास देतात, ते त्रास झाला, माझा अपसूस झालं, माझं तसं झालं. बाळासाहेब सध्या जरा बघ काय झालं, प्रश्न सोडून जायचा. बाळासाहेबांचा दरबार चालत राहायचा. हो, बाळासाहेबांची ती पॉवर होती, सामान्य माणूस भेटू शकत होता त्यांना. विलासरावनी काय करून टाकलं? बाळासाहेबांच्या जीवाला धोका आहे. या सगळ्या प्रश्नाला आपण आता धरून पाहतोय तर आता सध्या सगळ्या चॅनलवरती आपण पाहतोय या क्षणाला छगन भुजबळ यांचेही दूरध्वनीवरून सध्या फोन सुरू झाले. म्हणजे राजकारणामध्ये मला असं वाटतं हे आजचा जो राजीनामा आहे हे काही नाट्यमय आहे का? कारण या गोष्टीमुळे कुठेतरी जो काल झालेला पराभव आहे तो दाबण्याचा प्रयत्न किंवा एक सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न देवेंद्र फडणवीस करतात का? कडू सर, काय वाटतं तुम्हाला? नाही मी एक मिनिट जरा स्वप्नील, मला हा माझा विषय कंप्लीट करू दे. ओके बोला सर. नाही कडू एक मिनिट जरा. काय होतं की अशा वेळेला बाळासाहेबांचा तो दरबार, बाळासाहेबांना त्याच्यानंतर हुल उठवून दिली विलासरावनी किंवा हे केलं की बाळासाहेबांच्या जीवाला धोका, अतिरेकी मारहाण करणार, आणि बाळासाहेबांना 100 पोलिसांची सुरक्षा पुरवली. बाळासाहेब पिंजऱ्यात बंद झाले. बाळासाहेबांची पॉवर हळूहळू कमी व्हायला लागली. एक लक्षात घ्या, हे धुरंधरपणे विलासरावनी केलं, परंतु या कानाची खबर त्या कानाला मिळाली. यांनी काय केलं फडणवीसांनी? यांनी ते शिंदेचा गट फोडला. म्हणजे तुम्हाला 2.5 वर्ष तो उद्धव ठाकरे म्हणत होता त्यावेळेला तुम्ही त्याला दिलं नाही. मग 2.5 वर्षानंतर तुम्हाला सत्तेत बसायची काय गरज होती? पण ते बसले तुम्ही, तर ते कशा पद्धतीने बसले? ते शिंदेला पकडलं, शिवसेना फोडली, आणि शिंदे म्हणाला एक फार मोठी शक्ती आपल्या मागे आहे, आणि शक्ती म्हणून हे आले आपले पुढे. मग त्याच्यानंतर हे आता तुम्ही सरकार बनवलं, 50 कोटी रुपये देऊन सरकार बनवलं. त्याच्यानंतर मग तुम्हाला अजित पवार फोडायची गरज काय होती? अजित पवार फोडला, आणि त्याच्यानंतर ते कमी की काय, मग तुम्ही पुन्हा याला फोडलं, आपलं अशोक चव्हाणला. ते कमी की काय, तर तुम्ही मग कोणाला घेतलं सोबत? तर राज ठाकरेला सोबत घेतलं. अरे जुमीत या अजित पवारांवर आणि चक्की पीसी एनपीसी हे म्हणणारे कोण? हेच देवेंद्र फडणवीस. दुसरं कोणी म्हटलं होतं? आणि तुम्ही ज्यांच्यावर आरोप करणार त्यांच्यासोबत तुम्ही पहाटे 5 वाजता गुपचूप मंत्रिमंडळ बनवणार, त्याच्यानंतर तुम्ही त्यांना पुन्हा आता मुख्यमंत्री बनवणार, सोबत घेणार. याच्यामुळे झालंय काय? बिहारच्या धर्तीवर महाराष्ट्र गेला. लोकांना हे अजिबात आवडलेलं नाही, एक लक्षात घ्या. आणि त्याच्यामुळे जे काही महाराष्ट्रामध्ये भाजपचं पानिपत झालं, याला एकमेव मनुष्य कारणीभूत आहे. हे मी 10 चॅनलवर बोललो आहे, ते म्हणजे देवेंद्र फडणवीस. दुसरं कोणी कारणीभूत नाही आहे. कारण लोकांना हे आवडलं नाही. लोकांनी जो मॅन्डेट दिला यांच्या विरोधात, बीजेपीच्या विरोधामध्ये, तो बीजेपीच्या विरोधात नाही. महाराष्ट्रामध्ये हा मॅन्डेट हा देवेंद्र फडणवीसच्या विरोधात दिलेला आहे, आणि देशामध्ये जो काही मॅन्डेट दिलेला आहे तो याचा दिला. आता यांनी अजून काही वेळा पाहिलेलं नाही आहे. राज्यात इलेक्शन लागू द्या, मग देवेंद्र फडणवीसला कळेल काय होतंय ते. बस. अगदी सर. कडू सर, या सगळ्या महत्वाच्या मुद्द्यांमध्ये आता पाहतोय आपण, याच्यामध्ये असं तर झालं नसेल ना की नरेंद्र मोदी, अमित शहा यांचे आपल्या लोकसभेसाठी महाराष्ट्रात डझनभर सभा झाल्या, हे सगळ्या झाल्यानंतरही पराभव पत्करावा लागला. याचं कारण वरिष्ठांनी किंवा अमित शहानी फडणवीसांना कुठेतरी नाराज असतील असं वाटतंय का तुम्हाला? कडू सर. नाही, आता माननीय मोदी साहेब किंवा शहा साहेब महाराष्ट्राच्या राजकारणात तुर्तास तरी लक्ष देणार नाहीत, कारण त्यांच्या समोर केंद्रात सरकार स्थापन करण्याचा मोठा विषय आहे. आणि त्यातही मग बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमारजी असतील किंवा चंद्राबाबूंचे नायडू असतील, तर ते आता केंद्रातल्या घडामोडींना महत्व देतील. महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टीची जी चीतू झाली, जी बदनामी झाली, त्या बदनामीवर कुठंतरी बदनामीची चर्चा भरकटवण्यासाठी किंवा लक्ष त्याच्यावरचं विचलित करण्यासाठी फडणवीस साहेबांनी ही एक नवीन म्हणण्यापेक्षा ही राजकीय स्ट्रॅटर्जी आहे. या फडणवीस सरांच्या या वक्तृत्वाला, या घोषणेला कोणीही काडीची किंमत देणार नाही. त्याचं कारण असं आहे, आपण शेतकरी आहोत, आपण पेरतो तेच उगवतो. फडणवीस साहेब जेव्हा मुख्यमंत्री पदासाठी सुरुवातीला केलं होतं सरांनी सांगितल्याप्रमाणे, त्यावेळी त्यांच्या विरोधात 42 आमदारांचा गट मुनगंटीवारांकडे जमला होता. जेव्हा फडणवीसांनी तावडेंपासून
मुंडे पर्यंत पत्ते सगळ्यांचे कट केले. त्याच्यानंतर गेल्या 5 वर्षात भारतीय जनता पार्टीसाठी ज्यांनी जनसंघापासून किंवा त्या आधीपासून ज्या लोकांनी पक्ष उभा करण्यासाठी मेहनत घेतली त्या लोकांना या फडणवीस सरांनी अक्षरशः खड्यासारखं बाजूला काढलं. या सगळ्या लोकांनी आता फडणवीसांना जागा दाखवून दिली. लक्षात घ्या, विरोधकांचं फार काम नाहीये, विरोधक आपल्या जवळचे असतात. आता फडणवीसांचं असं झालंय की पराभव तर झाले. सरांनी म्हटल्याप्रमाणे एक वेळ महाराष्ट्रानं एकनाथ शिंदे सुद्धा ऍक्सेप्ट केलं असतं, पण केंद्रातून प्रधानमंत्री जेव्हा पंतप्रधान साहेब सांगतायत की तिथं 70,000 कोटीचा घोटाळा झालाय आणि त्या अजित पवार साहेबांना पुन्हा भारतीय जनता पार्टीचं धरण भरण्यासाठी तुम्ही जवळ घेताय, एकीकडं त्यांच्या साखर कारखान्याची चौकशी लावताय. महाराष्ट्रानं ते सहन नाही केलं. लक्षात घ्या, महाराष्ट्रानं केवळ फडणवीस साहेबांचा माज नाही उतरवला तर अजितदादांचा पूर्ण माज उतरवलाय. अजितदादा प्रत्येकाला सांगायचं तू कसा निवडून येतोस ते मी बघतोय. दादांना मागच्या वेळी आमच्या मतदारसंघातून मावळमधून मुलाला निवडून आणता आलं नाही, त्याचं खापर त्यांनी शरद पवार साहेबांवर फोडलं. आता सुनेत्रा वहिनी आहेत त्यांना निवडून, आता खापर कोणावर दादा फोडणार? रुपालीताई चाकणकरांवर की देवेंद्र फडणवीसांवर? म्हणजे महाराष्ट्राला हे करायचं होतं आणि महाराष्ट्राच्या जनतेनं एकदा ठरवलं. तरी तुम्हाला मी अजूनही सांगतोय, ओरे साहेबांची माफी मागून सांगतोय, महाराष्ट्राच्या मीडियानं सत्य दाखवण्याची ताकद ठेवली तर येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत फडणवीस सर आणि त्यांचे जे काही गोतावळा आहे त्यांच्या 75 जागांच्या पुढे जागा जाणार नाही. आपली मीडिया तुम्हाला सांगतो इतकं खोटं दाखवण्यात मग आहे. 2 उदाहरणं सांगतो. पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर आहेत, सिडकोचे अध्यक्ष होते. 350 भूखंड त्यांनी त्यांच्या नातेवाईकांच्या नावाने काढले. ज्यावेळी उद्धव ठाकरे साहेब मुख्यमंत्री झाले, एकनाथ शिंदे साहेब नगरविकास मंत्री होते, त्यांनी पत्र काढलं आणि त्याच्यावर स्टे आणला की हे भूखंड अनियमित आहेत. जेव्हा एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री झाले तेव्हा ते भूखंड रिलीज केले. म्हणजे भ्रष्टाचार तुम्ही करायचं आणि त्याला पाठिंबाही तुम्ही द्यायचं. का कारवाई केली नाही? त्याच आमदारांच्या वडिलांनी, माजी खासदार रामशेठ ठाकूरांनी 750 कोटीचा अटल सेतूच्या बाजूला भूखंड लाटलाय. सिडकोचा भूखंड आहे. मी लढतोय सिडकोच्या विरोधात. फडणवीस साहेबांना पत्र दिलेत सगळ्यांना, कारवाई करत नाही. त्याच्यानंतर उरणचे आमदार ज्यांच्या ट्रान्झॅक्शन बँकेत 4 कोटीचा नाही त्यांनी 12 कोटीची जमीन घेतली, त्यांच्या विरोधात उरण सामाजिक संघटना लढते. हे फडणवीस साहेबांना माहित असताना फडणवीस साहेबांनी काय केलं की ज्याच्याकडे जास्त घोटाळ्यांचा पेटारा ते सगळे पेटारे. अगदी म्हणजे तुम्हाला हेच सांगायचं आहे की आता जे भाजपामध्ये जेवढे काही आहेत, म्हणजे केंद्रात असो राज्यामध्ये जे असो, जे कोणी भाजपामध्ये गेलं त्यांनी म्हणजे किती मोठा भ्रष्टाचार केला असेल तर त्यांना ते भ्रष्टाचार करायची एक मुभा देण्यात आली असं थोडक्यात सांगायला काही हरकत नाही. आता आपण पाहतोय की मेन आपला आजचा जो मुद्दा आहे देवेंद्र फडणवीस यांचा राजीनामा कितपत योग्य आणि कितपत खरा. तर याच्यामध्ये आपण पाहतोय की देवेंद्र फडणवीस यांचं आता ही वक्तव्य एकच आहे की मी कुठेतरी या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये मी प्रचारात किंवा इतर गोष्टीत कमी पडलो हे ते दाखवतात, पण राजीनामा देण्यामागचं सत्य काय हा आपला मेन विषय आहे. महाराष्ट्र भाजपच्या विरोधात जाण्याचं सांगतो की आमचं सरकार आल्यावर अजित पवार चक्की पिशिंग लोक विसरले नव्हते. अशोक चव्हाणांना त्यांनी आता घेतलंय पक्षात, गरज नव्हती. अशोक चव्हाणांचं तिकडे नाव केंद्रात जाहीर होतंय आदर्श घोटाळ्याचं आणि इकडे तुमचा पक्ष प्रवेश होतोय. हे भारतीय जनता पार्टीच्या सुचिरभूत लोकांना पटलेलं नाही. भारतीय जनता पार्टीचा पराभव भारतीय जनता पार्टीच्या प्रमुख कार्यकर्त्यांनी केलाय. आता ते म्हणतायत की मुस्लिम मतं तिकडे गेली. आता ते प्रभू रामचंद्रावर अविश्वास दाखवायला लागले. काल जय श्रीराम म्हणणारा माणूस आता म्हणतो की मुस्लिमांची मतं घेतली हिंदूंनी आणि सावरकरांचे दाखले द्यायला लागले. सावरकरांनी समजून घ्या देशासाठी प्राणार्पण केलं, तुम्ही काय केलं हिंदू मुस्लिम? हे फडणवीसांचं
संपूर्ण नाट्य उघडकीस आलंय. खरं तर ज्या माणसाला स्वतःचं घर चालवता येत नाही त्याच्या हाती महाराष्ट्राची सत्ता देऊन भारतीय जनता पार्टीनं 10 वर्ष महाराष्ट्रात 100 वर्षापेक्षा मागे नेले. अगदी मला हा प्रश्न प्रकाश पोरे सरांना विचारायचा महत्वाचा मुद्दा असा आहे की देवेंद्र फडणवीस यांची चाणक्य नीती हे शरद पवारांपेक्षा जास्त आहे असे त्यांचे कार्यकर्ते म्हणणारे होते. पण हे तुम्हाला असं वाटतं का की चाणक्य नीती जसं नांदेडमध्ये अशोकराव चव्हाणांना भाजपामध्ये घेतले त्याच्यामुळे आज त्या ठिकाणी जो उमेदवार कुणाला जास्त माहिती नाही असं वसंतराव चव्हाण यांचा त्या ठिकाणी विजय झाला आणि प्रतापराव पाटील चिखलीकर चांगले कार्यक्षम असणारे खासदार त्या ठिकाणी त्यांचा पराभव झाला. म्हणजे भाजपाची ही नीती जी आहे देवेंद्र फडणवीसांची या सगळ्यामध्ये कुठं कुठं ते चुकले असं वाटतं का? आणि आज शेवटची चूक त्यांची ही आहे की आज महाराष्ट्रामध्ये त्यांना फक्त 9 जागा मिळालेल्या आहेत. काय वाटतं पोरे सर? हे बघा, मी याच्या अगोदर कमीत कमी 5-6 चॅनलवर हे सांगितलंय. मॅक्स महाराष्ट्राला, त्याच्यानंतर न्यूज लॉन्चरला, पुन्हा अजून मुंबई दिल्लीचे बरेच चॅनल होते. 2 महिन्या अगोदरचे माझे इंटरव्ह्यू आहेत त्याच्यामध्ये मी हाच गोष्टी केल्या की महाराष्ट्रामध्ये काहीही झालं तरी भाजप 10चा आकडा कंप्लीट करणारे सिंगल डिजिट मध्ये राहतील. सिंगल डिजिट म्हणजे मी म्हटलं तर 9च्या वर जाणार नाही, 8च भेटल्या. आणि बाकीच्या ज्या गोष्टी आहेत त्यांच्या हे सगळं होण्यामागं कारण ज्या याच्यामध्ये विदर्भामध्ये तुम्ही लक्षात घ्या किंवा महाराष्ट्रामध्ये काँग्रेसची फक्त 1 सीट आली होती हो चुकून, ती सुद्धा चंद्रपूरची धानोरकरची. ते धानोरकर कुठल्या शिवसेनेचा तो काँग्रेसमध्ये गेला आणि तो निवडून आला. असं असताना आज महाराष्ट्रामध्ये एवढं काँग्रेसला घोघी यश मिळण्याचं कारण काय? कारण ज्याला आपण म्हणतो ना की रिॲक्शन ज्याला म्हणतो किंवा मराठीतला शब्द उभरणे, ते उभरले. महाराष्ट्राला कोण उभरलं? साधं सरळ सांगा ना. महाराष्ट्राला हे यांचे काम, यांची पद्धत बोलण्याची, काय मुनगट्टीवार बोलतात. का पडले त्या चंद्रपूरमध्ये? एका बाईनी त्यांना पाडलं. का पडले? कारण तुम्ही बोलताना काय त्याला तारतम्य बाळगाल की नाही? काय पद्धतीत बोलले तुम्ही? भावा बहिणींना म्हणजे काय म्हणतात त्याला भावा बहिणींना नागडं करून याच्यावर, अरे काय बोलायची पद्धत काय आहे? शब्द काय पाहिजे? तसंच यांच्या आहे. देवेंद्र फडणवीस जेव्हा वेळेला बोलायला जातात आणि हेच सांगत होते ना लोकांना की आम्हाला सत्तेवर बसवा, आम्ही तुमच्या कापसाला. हे आपली पंकजा मुंडे आणि हे ज्यांनी यात्रा काढली होती पूर्ण, त्यांनी काय म्हटलं होतं की सोयाबीनला सध्या 4,000 रुपये भाव आहे, आम्ही तुम्हाला 6,000 दिवस सत्तेत बसवा. कापसाला आता 6,000 भाव आहे, आम्ही सत्तेत बसवा, आम्ही तुम्हाला 10,000 भाव देऊ. आता काय करता? तुम्ही सत्तेत बसले आहे ना. आमचा सोयाबीन 4,500 घेतोय, कांद्याला भाव नाही. तुम्ही जा ना केंद्रामध्ये. विदर्भाचाही मुद्दा त्यांनी घेतला होता की वेगळा विदर्भ करू. हा याच्यावरती विशेष म्हणजे देवेंद्र फडणवीस लग्न करणार नाही. विदर्भ वेगळा होईपर्यंत मी लग्न करणार नाही असं जाहीर म्हणणार आहे. व्हिडिओ रेकॉर्डिंग आहे माझ्याकडे. आणि फडणवीसांनी गडकरींनी म्हटलं होतं की मी यांनी स्टॅम्प पेपरवर लिहून दिलं होतं की आमचं सत्ता जर सरकार केंद्रात बसली तर आम्ही विदर्भ वेगळा करू. काय केलं दोघांनी सुद्धा? फडणवीस आजचा मुद्दा तसाच आहे का की आज त्यांनी जसं म्हणले की मी बॉन्ड पेपरवरती लिहून देतो की मी लग्न करणार नाही, पण आजचा जो राजीनामा आहे तो देखील एक नाट्य आहे का? असं काय वाटतं तुम्हाला? कारण यापूर्वी देखील त्यांनी दिलेले शब्द कुठेतरी पाळले नाही. हे काही नाटक बिटक नाही आहे, हे फक्त फिरवा फिरवी आहे. दिल्लीनी वरून त्यांचे कान उपटले असतील की तुम्ही म्हटलं ते आम्ही केलं, तुम्ही म्हटलं त्याचं आम्ही सगळं केले, पैसे पाठवले किंवा काय असेल एवढे हे सरकार बदलायला वगैरे, आणि सगळं केल्यानंतर त्याचा कशाचाच रिझल्ट नाही आहे ना. व हे केंद्राने विचारलं नसेल का त्यांना दुर्गती कोणी केली? अगदी सर, तुमचा आवाज ब्रेक. इतका आकांताड, एवढं हे बदली, एवढे पैसे खर्च करणं. अगदी कांतीलाल कडू सर, मी तुमच्याकडे येतो. विशेष म्हणजे आज आपण पाहतो की महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये लहान मुलापासून अगदी वयोवृद्धापर्यंत सगळ्यांनाच कळलंय की या महाराष्ट्रातलं जे गलिच्छ राजकारण आहे, पक्षफोडीचं राजकारण, त्याच्या मागे हात कुणाचा हे सगळ्या महाराष्ट्रातील लहान मुलापासून सगळ्यांना माहिती आहे. आज शिवसेना कुणाची हे लहान मुलापासून सेमण्या मुलापासून सगळ्यांना माहिती आहे. पण याच्या मागचा एकमेव डोकं म्हणजे देवेंद्र फडणवीस होतं हे सगळ्यांना माहिती आहे. पण आज देवेंद्र फडणवीस कालच्या नंतर आज त्यांनी पहिल्यांदा प्रतिक्रिया दिली लोकसभेच्या निकालानंतर, आणि ते देखील राजीनाम्याची. काय वाटतं तुम्हाला? कसं आहे, राजकारणामध्ये अनेक वेळा पक्षांतर, पक्षफोडणीचे प्रयत्न झाले, परंतु ह्या गलिच्छ मार्गाने झालेले नाही. म्हणजे एकतर कानशीला रिव्हॉल्वर लावायचं, तू माझ्या पक्षात येतो की तुझी मर्डर करू, तुला आत टाकू का? आणि लोकांना केलं ना त्यांनी. ईडीचा प्रचंड, ईडीचे नियम वेगळे आहेत. ईडीचं लोकांना माहित नाही आहे
ईडी कधी नोटीस देते त्याचे नियम वेगळे आहेत, निकष वेगळे आहेत. यांनी फक्त बागलबुवा ईडीची भीती दाखवली, ईडीची भीती दाखवून लोकांना ब्लॅकमेल केलं आणि सत्तेत घेतलं. हे महाराष्ट्रातल्या जनतेला आवडलेलं नाही. तुम्हाला खरं सांगतो, म्हणजे अशोक चव्हाणांसारखा मुख्यमंत्री राहिलेला माणूस, ज्यांच्या घरात राजकारणाचं बालकडू पाजलं जातं, त्यांनी सुद्धा घाबरावं हे दुर्दैव आहे. आणि अशा पद्धतीनं हे ठीक आहे, जे भ्रष्टाचारी आहेत त्यांना शासन झालं पाहिजे, परंतु महाराष्ट्रामध्ये विकासाचं धोरण न राबवता आम्ही कसे मोठे आहोत. म्हणजे त्यांनी काय केलं तर भारतीय जनता पार्टी म्हणजे आत्मचिंतनवाले जे आहेत हे आत्मप्रौढी आहेत, आणि त्यांनी राजकारणातील आत्मप्रौढीपणाला जास्त महत्व दिलं आणि जनतेच्या, शेतकऱ्यांच्या, कारखानदारांच्या, मध्यमवर्गीयांच्या मागण्यांकडं, संरक्षणाकडं दुर्लक्ष केलं. आज तुम्हाला मी सांगतो, शेतकऱ्यांच्या मुद्द्यात चर्चेला येतो, होत काही नाही. या सरकारनं, शिंदे फडणवीस सरकारनं सत्तेवर आल्यानंतर इतके निर्णय घेतले, एकाही निर्णयाची अंमलबजावणी दाखवा. त्याच्यामुळे काय झालं, पंकजा मुंडेंचा पराभव झाला, सुधीर मुनगंटीवार यांचा पराभव झाला, सुनेत्रा पवारांचा पराभव झाला. हे महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टीच्या वाट्याला जर आलं असेल, आलंच तर हे पुढच्या राजकारणाची दिशा अत्यंत अंधारमय आहे. आणि फडणवीस साहेबांचा जो काही बॉडी लँग्वेज होती. आता सर याला धरून मी पोरे सर तुम्हाला हा प्रश्न विचारतो की महत्वाची गोष्ट अशी आहे की आता जसं सरांनी सांगितलं की आता याच्यानंतरची पुढची दिशा जी आहे, बरोबर, एक सेकंड, फडणवीस साहेब मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांची बॉडी लँग्वेज एकाएकी बदलली आणि एखाद्या गुन्हेगारासारखं ते करायला लागलं. मी कुणाच्या वाटेला जात नाही, मी कुणाला सोडणार नाही. हे मुख्यमंत्र्यांचं वक्तव्य नाहीये, हे मुख्यमंत्रीपदी राहिलेले नाहीत. त्यांनी अत्यंत सामोपचारानं एखादं आमदार, एखादा कार्यकर्ता रस्त्यावरची भाषा बोलू नये, सभागृहाचा अवमान होईल असं वागू नये. यांनी इतकं केलं, अक्षरशः त्या आणि दादा सभागृहात लोकांना धमक्या देत आहेत. हे नडलं. तुम्हाला सांगतो आज काय झालं, आज सगळ्यात वाईट अवस्था जितकी फडणवीस सरांची झाली तितकी राजसाहेबांची झाली. राजसाहेबांना सुरत सापडे ना. सर या प्रश्नाला धरूनच पोरे सर मी तुम्हाला हा प्रश्न विचारतोय की आता जे लोकसभेचा तर निकाल आपण पाहिलाच, अगदी काल दिवसभर अगदी ऊन सावलीचा खेळ चालू होता बऱ्याच ठिकाणी. पंकजा मुंडेचं तर शेवटपर्यंत काही कळलं नाही, पण शेवटी भाजपाच्या जागेला फक्त 9 सीट या ठिकाणी आलेत. पण आता यानंतर यांना सामोरं जावं लागणार आहे ते विधानसभेसाठी. काय चित्र असेल विधानसभेचं, आज देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा देऊ अथवा न देऊ, चित्र काय असेल, काय वाटतं सर? कारण तुम्ही आजपर्यंत केलेलं भाकीत हे खरे ठरलेले आहेत, तुम्हाला काय वाटतं? महाराष्ट्रामध्ये भाजपचा सुपडा साफ होणार एवढं मी तुम्हाला आजच सांगून देतो. कारण असं आहे की ज्या पद्धतीत यांनी कामं केलेली आहेत, म्हणजे केंद्राने, यांचं काही एकट्याचा दोष नाही आहे, जे केंद्राने केलेलं आहे त्याची काही पापं हे भोगतायत, जे काही यांनी केलं त्याची पापं केंद्र भोगताय, असा साधा आणि सरळ विषय आहे. आणि महाराष्ट्रामध्ये आता भाजप पुन्हा येणे नाही. लोकांना कळून गेलंय भाजप म्हणजे काय विखार आहे ते लोकांना कळून गेलंय. त्याच्यामुळे आता शेतकरी हे पुन्हा चुका करणार नाही. येणाऱ्या दिवसांमध्ये जे काही महाराष्ट्रातलं राजकारण आहे ते संपूर्णपणे आता पवार, काँग्रेस आणि शिवसेना यांच्या हातात गेलंय आणि भाजप महाराष्ट्राच्या राजकारणाबाहेर फेकल्या गेलेली आहे, एवढं मी आज तुम्हाला ठामपणे सांगतो. अतिशय महत्वाची गोष्ट आहे कडू सर. ह्याच विषयाला धरून आपण पाहूयात की जिथे भाजपाने 40 ते 45 जागेवरती दावा केला होता लोकसभेमध्ये, आणि त्यांची जर परिस्थिती पाहता लोकसभेत जर 9 जागेवरती आले तर विधानसभेतही त्यांची परिस्थिती कदाचित, कारण यापूर्वी देवेंद्र फडणवीसांचंच हे वाक्य आहे की लोकसभेच्या जागेच्या निर्धारावरती विधानसभेच्या जागा वाटप होईल, असं स्वतः देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं होतं. पण आता देवेंद्र फडणवीसांच्याच हातामध्ये जागा वाटपाचं होतं थोडक्यात. पण आता देवेंद्र फडणवीसांच्याच भाजपाला जागा कमी भेटल्या, त्यामुळे त्यांच्या जागा कुठे वाटतील ह्या गोष्टी वेगळ्या आहेत. पण आता मेन मुद्दा असा आहे, आपल्याला जाता जाता आपल्याकडे वेळ खूप कमी आहे. मला दोघांनाही शेवटचा एक प्रश्न आहे. देवेंद्र फडणवीस यांचं हे राजकारण आज महाराष्ट्रातील जनतेला कितपत पचलं, काय म्हणताय कडू सर? प्रश्न पुन्हा एकदा सांगा मला.
प्रश्न असा आहे की आता देवेंद्र फडणवीसांनी जे राजकारण केलं सगळ्या महाराष्ट्राने उघड्या डोळ्यांनी पाहिलं, महाराष्ट्राने देशभराने पाहिलं आणि देशभराला माहिती आहे की देवेंद्र फडणवीसांचं राजकारण काय आहे. पण काय वाटतं सध्या देवेंद्र फडणवीसांचं हे राजकारण आहे हे त्यांना नडणार का येत्या विधानसभेमध्ये? 100% महाराष्ट्र सुडाचं राजकारण कधीच सहन करत नाही. महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे, तशी ती छत्रपती शिवाजी महाराजांची आहे. त्याच्यामुळं फडणवीस साहेबांनी जे काही राजकारण केलं, जातीचं राजकारण केलं, धर्माचं राजकारण केलं, विकासाचं राजकारण केलं, खोटं बोलण्याचंही राजकारण केलं. तुम्हाला मी सांगतो, महाराष्ट्रामध्ये ओरे साहेबांनी सांगितलं तशी मी 100% सहमत आहे. याच्या पुढे महाराष्ट्र या विधानसभेला सोडा, पुढची 25 वर्ष भारतीय जनता पार्टी सत्तेमध्ये येईल की नाही याची मला आता चिंता वाटते. कारण तुम्हाला सांगतो, फडणवीस साहेबांनी त्यांच्याकडेच केंद्र केलं. त्यांनी सगळे त्यांचे विरोधक, अंतर्गत विरोधक होते ते झोपवले आणि ते सुपर हिरो बनायला गेले. सुपर हिरो बनता बनता त्यांनी पक्षाचं वाटोळं केलं आणि त्यांना असं वाटायला लागलं महाराष्ट्राची पोलीस यंत्रणा माझ्याकडे आहे, मी कोणाला कसंही वाकवेन. महाराष्ट्राची त्यांनी तुम्हाला सांगू ना, अजित पवारांना घेऊन फार मोठी चूक केली. रवींद्र चव्हाणांनी जर राजकीय गेम केला नसता तर तटकरे साहेबांची सुद्धा शीड गेली असती. एकनाथ शिंदे साहेबांनी विरोधकांना फोनाफोनी केली नसती तर बारणे साहेबांची सुद्धा जागा गेली असती. अशा अनेक जागा आहेत. कपिल पाटलांनी स्थानिक आणि आगरी समाजाला अक्षरशः मूर्ख बनवलं आणि लोकनेते दिबा पाटलांचं नाव जे केंद्र सरकारला द्यायचं नाही त्याचं प्रस्तावाची, याचे सगळ्यांचे गुरु कोण? खोटे बोलणाऱ्या विद्यापीठाचे कुलगुरू आहेत सन्माननीय देवेंद्र फडणवीस साहेब. त्याच्यामुळे हे सगळं पाप, महाराष्ट्राच्या पराभवाचं पाप. अगदी 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 सर, आता आपण आपला वेळ हा संपत आला आहे. पुरेसर तुम्हाला देखील एक शेवटचा जाता जाता प्रश्न विचारतोय की आज देवेंद्र फडणवीस यांचं शेवटपर्यंत म्हणजे जे कोल्हा आलारे आला जे असतं ते लोकांना खरं वाटत नाही तशा पद्धतीची आज गोष्ट झाली आहे. देवेंद्र फडणवीसांचं आजचं जे राजकारणाचं जे नाट्य आहे त्या नाट्याचा काय तुम्हाला काय वाटतं की या नाट्यामुळे विधानसभा जे आहे म्हणजे आता लोकसभेत तर हे संपत आले पण विधानसभामध्ये देखील यांना कुठे पराभव पत्करावा लागेल का म्हणून त्यांनी सावध पवित्रा तर नाही घेतला का, काय वाटतं तुम्हाला? मी तुम्हाला ते ऑलरेडी बोललोय की येणाऱ्या निवडणुकांमध्ये यांचा भाजपचा सुपडा साफ होणार आहे आणि तुम्ही आता यांच्याकडे आता 105 सीट आहेत भाजपकडे. आता 105च्या फक्त मधला 0 न निघो, आलं लक्षात? म्हणजे अशी परिस्थिती जर झाली तर मला काही फार आश्चर्य वाटणार नाही. अगदी अगदी या कार्यक्रमामध्ये आमच्या प्रेक्षकांसाठी सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी आहे की आज देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा देतो या शब्दानंतर आज महाराष्ट्राच्या राजकारणात कुठेतरी खळबळ उडाली आहे. परत आपण हे व्हिडिओ क्लिप देशोन्नतीच्या प्रेक्षकांसाठी खास प्ले. त्यामुळे हा जो काही भारतीय जनता पक्षाला या ठिकाणी सेटबॅक महाराष्ट्रामध्ये सहन करावा लागला याची सगळी जबाबदारी ही देवेंद्र फडणवीस मी या ठिकाणी स्वीकारतोय. आणि मी पक्षाला एक विनंती अजून करणार आहे. अर्थात भारतीय जनता पक्षामध्ये पक्ष सगळे निर्णय करतो की आता मला विधानसभेकरता पूर्ण वेळ त्या ठिकाणी उतरायचा आहे. त्याच्यामुळे मी भारतीय जनता पक्षाच्या शीर्षस्थ नेतृत्वाला ही विनंती करणार आहे की त्यांनी मला सरकारमधनं मोकळं करावं आणि पक्षामध्ये पूर्ण वेळ काम करण्याची त्यांनी संधी द्यावी, जेणेकरून ज्या काही कमतरता राहिल्या आहेत त्या कमतरता पूर्ण करण्याच्या दृष्टीने मला माझा पूर्ण वेळ देता येईल. अर्थात बाहेर राहिलो तरी सरकारमध्ये जे काही आम्हाला करायचं आहे ते आमची टीम करेल, त्यांच्यासोबत मी असणारच आहे. या संदर्भात लवकरच पक्षाच्या वरिष्ठांना मी भेटणार आहे आणि मग त्यांच्या सल्ल्याने ते जे सांगतील त्यानुसार पुढची कारवाई मी करेन. पण पाहिलं या ठिकाणी विशेष म्हणजे आजच्या ह्या कार्यक्रमामध्ये देवेंद्र फडणवीस यांचा हा राजीनामा जो आहे, राजीनामाचं जे सत्र आहे याच्यामुळे आज आमच्या प्रेक्षकाला एकच सांगायचं आहे की देवेंद्र फडणवीस यांचा राजीनामा याच्यामध्ये कितपत सत्य आणि तथ्य आहे. विशेष म्हणजे आज जे लोकसभेचा निकाल जो काल ज्या पद्धतीने लागला आहे, ज्या भाजपाला अतिशय कमी जागा मिळाल्या आणि त्या जागेचा सर्व जबाबदार आहे ती जबाबदारी आज देवेंद्र फडणवीस यांनी स्वीकारली आहे.
याच पद्धतीने आम्ही येत्या लोकसभेच्या अपडेट्स, आता कुणाची सत्ता स्थापन होणार, त्याच्यानंतर विधानसभा देखील आम्ही देशोन्नतीच्या माध्यमातून सातत्याने दाखवत आहोत. तर आजच आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. नमस्कार.